फेअर डिलिव्हरी, चेंडू डॉट, निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. सामना अजून संपलेला नाही यात सांगतोय राहुल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. समीकरणामध्ये 5 चेंडू 8. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न सोडून चालणार नाही, लढावं लागेल. राहुल तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. नागेश येतो चेंडू पर्यंत. एका टप्प्यावरती फील्ड केला जाईल चेंडू. सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न तिथे होत नाहीये. कडबड गोंधळ कलेक्शन मध्ये, परंतु जास्त काही तिथे नुकसान होणार नाही. केवळ एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय तिथे स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलक पुढे जाते. धपलकावरती 61 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आदित्य राजावत या पूर्वीच्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेळले त्या खेळाडूने. 8 चेंडू मध्ये 24 बनवलेले आहेत. यावेळेस देखील अक्रॉस द पाठफटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे नागेश इथे. चेंडू अडवण्यासाठी धावपळ करतोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. फेकी येते स्ट्राईक एंडच्या दिशेने, परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचे बाकी आता 3 चेंडू 5 धाव्यांची गरज. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघ लढतायत, दोन्ही संघ प्रयत्न करतायत. कोणत्याच संघाला मात्र इथे आपण पाहिलेलं स्वप्न पडून द्यायचं नाहीये. लढतायत दोन्ही संघांचे प्रयत्न पाहायचं कोणत्या संघाचा प्रयत्न इथे यशस्वी ठरेल आणि कोणता संघ मात्र आजच्या दिवसामध्ये बाजी मारत बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. 63 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आदित्य राजावत आणि आशिष कुंभार ही जोडी मात्र आतापर्यंत खिंड लढवताना पाहायला मिळाली, परंतु या जोडीला रोखण्याचं काम करतो राहुल. पुन्हा तयार. यावेळेस मात्र गुडघाटे स्ट्रोक खेळला, परंतु उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतो चेंडूच्या खाली आणि तिथे टिपला जाईल. बिग विकेट गॉन. मोकाच्या क्षणी मात्र फलंदाज माघारी जाईल. धक्का बसेल. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. मुख्याच्या क्षणी विकेट जी येताना पाहायला मिळेल. गोलंदाजाचं मात्र कौतुक असेल. 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखायच्या असताना 4 चेंडू राहुलने टाकलेत, त्यामध्ये खर्च केल्यात तर केवळ 3 धावा. आता शेवटचे बाकी आहेत ते 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज असतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो रॉकी राजावत. दीर्घ अनुभव या खेळाडूकडे. कित्येक वेळा अशा क्षणी मात्र संघाला विजय मिळवून देणारा हा खेळाडू. पाहायचंय कशा प्रकारे मात्र इथे आता कामगिरी करेल. शेवटचे 2 चेंडू 5. राहुल तयार. यावेळेस पहिल्याच बॉलवरती अनुभव दाखवला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सामना जिंकलाय. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाने बाजी मारली, आजचा दिवस गाजवला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. जे 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले त्या दोन्ही संघांसाठी सूचना आहे. मुळशी तालुक्यातील कोणतेही खेळाडू तुम्ही आपल्या संघामध्ये, ऑल इंडिया मधले कोणतेही खेळाडू तुम्ही आपल्या संघामध्ये समाविष्ट करू शकता आणि ते खेळाडू घेऊन तुम्ही यानंतरचे सामने खेळू शकता, सेमीफायनलचे सामने खेळू शकता. याची नोंद दोन्ही संघांना असू द्या.